तुझ्या मनात माया आहे. प्रत्येक कुटुंबाला अशा मायेची गरज असते. एक्सक्यूज मी राहिले ना. तुमच्या घरात 4 लहान मुलं आहेत. 4 नाही 3. 4. आम्हाला 2 मिनिटं द्या. आम्ही गुरुमातांशी बोलून घेतो. हो. आओ ऐका ना, हे चालणार नाही हा. गुरुमाता काही म्हणू देत, तुम्ही त्यांना वेळेस नाही म्हणून सांगा. बरी आहेस ना तू? एवढी मोठी व्यक्ती घरी येते आणि आपण नाही म्हणायचं, असं कसं म्हणणार नाही? अहो पण त्यांची प्रचंड सेवा करावी लागते, ती सुद्धा आम्हा सुनांना कंबरडं मोडतं आमचं. झेपणार आहे का हे आपल्याला? बघ ते नंतर बघू. थांब चालेल आता. गुरुमाता संध्याकाळी येतील. ही त्यांच्या आहाराची आणि इतर गोष्टींची यादी. यात काही चूक होऊ देऊ नका. नाहीतर त्यांचा कोप तुम्हाला माहीतच आहे. नाही नाही, काही चूक होणार नाही. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बरं, येतो आम्ही. प्रणाम. ए बाबा, चला चला, नाश्ता आटपा. अरे चला, कामाला लागा. आधी घर आटवायला लागेल. चल 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 चल. बाबा, पण एवढी तयारी कशासाठी? दिवाळी थोडी आहे. गुरुमाता येणार म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, कळलं? हे बघा, त्यांची नजर बारीक असते. म्हणजे छताचं जळ